पहाटे उठून विचार केला की आपण थोडासा आज व्यायाम केला पाहिजे. व्यायाम करण्यासाठी आरशासमोर उभं राहिलो आणि व्यायाम करायला लागलो आणि पाहतो तर काय आपली बॉडी तर जिमवाल्याच्या वरती दिसत होती. थोडासा विचार केला आपण तर खरंच जिम लावली असती तर त्या ट्रेनरला पण फिकं पडलं असतं, पण उगाच त्यांच्या पोटावर पाय कशाला देवा म्हणून आपण जिम नाही लावली आणि आपण मानेचा व्यायाम करायला लागलो. कारण आपलं सारखं मोबाईल पाहू आपले मान दुखत असते. आपल्याला दुकानला खुर्चीवर बसून राहावं लागतं म्हणून थोडीशी कंबर दुखते आणि तीच कंबर दुखू नये म्हणून आपण थोडासा कमरेचा व्यायाम केला आणि निघालो आपण बाथरूमच्या दिशेने आंघोळीला. कारण 4 दिवसापासून आपण आंघोळ केलेली नव्हती, त्यामुळे आज आंघोळ करणं हे खूप गरजेचं होतं. आणि आंघोळ केल्यानंतर आपल्याला एवढं फ्रेश वाटत होतं ना की तुम्हाला काय सांगावं. स्वतःला एवढं फ्रेश वाटत होतं की आपण स्वतःला शाहरुख खानपेक्षा जास्त भारी समजत होतो. कारण आपली परिस्थिती तशी होती. 4 दिवसानंतर आंघोळ केल्यानंतर आपलं वातावरण एवढं फ्रेश झालं होतं की सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. आणि याच्यानंतर आपण आपल्या केसाला झाडून घेतलं थोडंफार, कारण आपल्याकडे काय आपल्या केसाला जास्त वाढ नाही आहे आणि आपली केस गळती जास्त होते. कारण आपलं टकलं पडायला अवघे काही दिवस बाकी राहिलेले आहेत. त्यानंतर आपण आपला बेल्ट आणला आणि आपण फिट करून घेतला. कारण आपली 24 नंबर जरी आपण 26 नंबर जरी घेतली 24 नंबर जरी घेतली, कारण आपली पॅन्ट खाली जाते ते जातेच. आपली कंबरची एवढी मोठी आहे की बस त्या पॅन्टला फिटच होत नाही. कारण किती जरी लहान घेतली पॅन्ट आपण कंबरच्या खाली घालणारच. त्यासाठी आपल्याला बेल्ट लावणं खूप गरजेचं असतं आणि अशा प्रकारे आपण तो बेल्ट लावून घेतलेला आहे. बेल्ट लावून घेतल्यानंतर पॅन्ट आपली एकदम फाईट झाली आणि पाहतो तर काय राहू आपलं लक्ष आपल्या बॉडीकडे जात होतं. कारण आपल्याला जेवण खूप कमी पडत होतं आणि आपली बॉडी काय तेवढी जास्त वाढत नव्हती. आणि त्याच्यानंतर आपली वेळ झाली आहे आता मेकअप करण्याची. बायको तर फक्त नावालाच बदनाम आहे. हो, खरा टाईम तर मलाच लागते मेकअप करायला. कमीत कमी अर्धा ते पाऊण तास आपण मेकअपला घेत असतो. कारण एवढा मेकअपच आपला भारी असतो की बस अर्धा घंटाही टिकत नाही. अर्ध्या घंट्यानंतर आपल्याला एवढी गरमी होती की पूर्ण मेकअप उतरून जाते. पण तरी बी म्हणतं त्याला थोडाफार तर मेकअपला मेहनत घेणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण चांगल्या प्रकारे आपण आपल्या बॉडीला तेल लावून घेतलं. काय तेल काय आपण तोंडाला लावत नाही, पण हाताला आणि डोक्यालाच लावतो फक्त. कारण आपल्याला पहिलेच उष्णता जास्त आणि उष्णता जास्त असल्यामुळे आपल्याला गरमी खूप होते आणि त्यात आपल्याला हिवाळ्यातच गरमी होते ना. हा तर उन्हाळा आहे. उन्हाळा असल्यामुळे तर फार लवकर गरमी होती. आणि आपण तब्बल 12 वर्ष झालं फेअर अँड हँडसम क्रीम लावतो, पण अजून काही गोरा पडलेलं नाही. पण तरी पण आपल्याला बायकोनं कशा प्रकारे पसंत केला आपल्यालाच काही माहीत नाही. पण अशा प्रकारे आपण क्रीम लावतो, चेहऱ्याने लावून घेतो त्याच्यानंतर. आणि अवघ्या काही क्षणासाठी का होईना 15 मिनिटासाठी का होईना आपण गोरो दिसतो आणि आपण तेवढ्यातच खुश राहतो. आणि त्याच्यानंतर तर आपण पूर्ण चांगल्या प्रकारे क्रीम लावून घेतो. दाढीवर पण लावतो, दाढीला पण पांढरं करून टाकतो. अशा प्रकारे आपली हळूहळू दाढीचे केस पण पांढरे व्हायला लागलेत. मला तर कधी वाटतं डोक्यापेक्षा आधी आपल्याला दाढीला डाय मारावं लागते कुठं. आणि अशा प्रकारे क्रीमचा एक थर आपल्या चेहऱ्यावर चढलेला आहे. आता वेळ आहे पावडरचा एक थर लावण्याची. आणि त्याच्यानंतर आपली बायको तर खूप कदरून गेली आपल्याला बघू, कारण आपली स्टाईलच तशी आहे. आधी हँडकरचीफवर पावडर टाकायचं, त्याच्यानंतर पूर्ण चेहऱ्याला लावून घ्यायचं आणि त्याच्यानंतर व्यवस्थितरित्या पुसून घ्यायचं. आता बायको एका दिवशी कदरून नको मला एक बाई लावून देते की मेकअपसाठी सेपरेट. तिचा पगार आपल्यालाच द्यावा लागतं, त्यामुळं नाही लावलेलीच बरी. आणि त्याच्यानंतर आपली वेळ झाली आपल्या मस्त कपाळाला टिका लावण्याची. कारण आपला एक भ्रम होता की टिका लावल्यानंतर आपण खूप सुंदर दिसतो आणि तो एक चांगल्या प्रकारचा भ्रम आहे. आणि अरे हो, आपण तर खूपच छान दिसतोय टिक्यावर. आणि त्याच्यानंतर आपली वेळ झाली केस विचारण्याची. एकेकाळी अजय देवगणचा भांग खूप फेमस होता खेडेगावामध्ये आणि आपण पण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्याच प्रकारे आपण भांग पाडायचो आणि आपण पण आपल्या गावामध्ये अजय देवगण म्हणून फेमस होतो भांगामुळे. आणि अशा प्रकारे आपले केस पण आता त्यांच्यासारखे गळायला लागले, कारण अजय देवगणचं पण टकलं पडलं तर मग आपले केस का राहतील. आणि अशा प्रकारे मला तर वाटतं बऱ्यापैकी आपला भांग झालेला आहे. त्यानंतर आपण आपल्या दाढीला आणि थोडं मिशाला लेवल करून घेतलं आणि त्याच्यानंतर आता वेळ झाली आपली स्मार्ट बॉय बनण्याची, ऑफिस बॉय बनण्याची. कारण आपल्या ड्रेसला पडत असतात रेषा आणि ते रेषा मिटवण्यासाठी आपल्याला इस्त्री करणं फार गरजेचं असतं. आपल्याला इस्त्री काय चांगल्या प्रकारे येत नाही, पण कशी का होईना थोडीफार तरी आपल्याला रेषा मिटवणं फार गरजेचं असतं. ऑफिस बॉय दिसणं फार गरजेचं असतं, तरच आपल्याकडे लोक पाहतील, नाही तर आपल्याकडे तोंड वाकडं करून पाहतील. पूर्ण इस्त्री केल्यानंतर आपण कपडा घालून पाहतो तर काय आपण तर एकदम आवश्यकतेपेक्षा जास्त स्मार्ट बॉय दिसतोय. स्वतःला तर कोणी पण स्मार्ट बॉय दिसतंय, पण ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला कसं दिसतोय कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आता वेळ झाली आहे आपली कामावर जाण्याची. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला पण विसरू नका. थँक्यू.